हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की मिडलवेअर काय असतं. ओके, मिडलवेअरचे आपण त्याचे कसं काम करतं, आपण मिडलवेअरचं एक एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर कस्टम मिडलवेअर्स काय असतं किंवा बिल्ट इन मिडलवेअर्स आपण कसे वर्क होतात ते आपण लास्ट लेक्चर बघितलं. तर या सेशनमध्ये आपण काय बघणार की डिपेंडन्सी इंजेक्शन काय असतं. डिपेंडन्सी इंजेक्शन म्हणजे एका क्लासला दुसऱ्या क्लासची मदत घेऊन आपल्याला काम करणं, त्याला बोललं जातं की डिपेंडन्सी इंजेक्शन. ओके, जर काही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ट्रेल टीचला. आपण आता .NET कोरच्या फंडामेंटल्स आता एंडिंग पर्यंत आलेलो आहे. ओके, पहिली गोष्ट तर काय की डिपेंडन्सी इंजेक्शन म्हणजे काय असतं की डिपेंडन्सी म्हणजे थोडक्यात मराठीत जर सांगायचं झालं तर अवलंबित. ओके, अवलंबित म्हणजे काय की आता एक एक आपल्याला एखादा क्लास आहे आणि त्या क्लासला काहीतरी एखादं काम करायचं आहे आणि ती जी काम करणार असणार आहे त्या काम करत असताना दुसऱ्या क्लासची आपल्याला मदत घेणं, त्याला बोललं जातं की डिपेंडन्सी इंजेक्शन. म्हणजे जर बिझनेस लॉजिक जर तुम्ही जर डिक्लेअर करायचं झालं ना की त्या क्लासमध्ये एकाच क्लासमध्ये तुम्ही सगळं लिहू शकत नाही. जर का तुम्ही इंडस्ट्री लेवलचं प्रोजेक्ट बघत असाल ना तर इंडस्ट्रीमध्ये कसं चालतं की सगळं सेपरेट सेपरेट चालतं, राईट. जसं की तुमच्याकडे एखादी कार आहे. आता त्या कारमध्ये प्रत्येक कार चालवण्यासाठी वेगवेगळं लागतात ना. पहिल्यांदा त्याला काय लागतं की कार आणि इंजिन लागतं, राईट. आता विदाऊट इंजिन कार चालते का? नाही चालत. मग तशा टाईपमध्ये कार आणि इंजिन म्हणजे जी आपली कार आहे ती डिपेंड कशावर झाली? त्या इंजिनवरती झाली, राईट. त्यालाच बोललं जातं की डिपेंडन्सी इंजेक्शन. एक गोष्ट दुसऱ्या क्लासवरती डिपेंड आहे. तसंच थोडक्यात सॉफ्टवेअरमध्ये कसं असतं की आपल्याला काहीतरी एखादा एम्प्लॉय नावाचा कंट्रोलर आहे. ओके, एम्प्लॉय कंट्रोलर आहे. तो एम्प्लॉय नावाचा कंट्रोलर असेल आपल्याकडे. तो डेटाबेसमधून आपल्याला काहीतरी डेटा आणायचा आहे, राईट. तो आता कंट्रोलर डायरेक्ट डेटाबेसमधून आपल्याला डेटा आणून देणार आहे का? नाही. मग त्या डेटाबेसमध्ये आपण एक सर्व्हिस लिहिणार, राईट. सर्व्हिस म्हणजे जी डेटाबेसची कनेक्शन असेल, डेटाबेसमधून आपल्याला काय गेट करायचं, सिलेक्टची क्वेरी वापरायची आहे, अपडेट करायचं आहे किंवा डिलीट करायचे, ह्याच्या क्वेरीज वापरायसाठी आपण एक सर्व्हिस लिहिणार. ती सर्व्हिस आपण या कंट्रोलरमध्ये इंजेक्ट करून आपण वापरणार. त्यालाच बोललं जातं की डिपेंडन्सी इंजेक्शन. म्हणजे काय की एक सर्व्हिस आहे, म्हणजे एक थोडक्यात क्लास आहे वेगळा सेपरेट. तो क्लासमध्ये काहीतरी डेटाबेस कनेक्शनचं लॉजिक असेल आणि दुसरा एक कंट्रोलर आहे, तो पण एक आपल्याकडे क्लास आहे, राईट. तो काहीतरी आपल्याला बेस कंट्रोलर पासून तो इनहेरिट होतोय. मग आता हा जो दुसरा सर्व्हिस आहे ते मी काय केली की इकडं मला ज्यावेळेस वापरायच्या कंट्रोलरमध्ये तर मी काय केली ती इंजेक्ट केली. जसं इंजेक्शन आपल्या डॉक्टरकडे आपलं इंजेक्शन वगैरे चालतं ना की त्यामध्ये सिरम असतं किंवा आपल्या पेन किलर्स असतात, अशा मल्टिपल थोड्या गोष्टी त्या इंजेक्शनमध्ये ऍड केल्या जातात आणि ती आपल्या एखाद्या माणसाला इंजेक्ट केलं जातं. त्यालाच बोललं जातं की डिपेंडन्सी इंजेक्शन. लक्षात ठेवण्याचा हाच सोपा मार्ग आहे की जसं डॉक्टरचं इंजेक्शन असतं तसंच आपल्या प्रोग्रामिंगमध्ये इंजेक्शन्स असतात की डिपेंडन्सी एखाद्या दुसऱ्या गोष्टीवर डिपेंड राहिलं आणि ती डिपेंडंट गोष्ट आपण एखाद्या क्लासमध्ये इंजेक्ट केली, राईट. आता एक पहिल्यांदा काय असायचं की चुकीची पद्धत काय असायची. ओके, आता पहिले इथं मी चुकीची पद्धत पहिल्यांदा सांगतो की कशी होते, त्यानंतर तुम्हाला समजेल की करेक्ट वे कसे, राईट. आता तुमच्या डोक्यात आलं असेल की बरोबर म्हणजे चुकीची म्हणण्यापेक्षा आहे ना की मी जे दोन क्लास म्हणतोय ते दोन क्लास इंजेक्ट कसे करू शकतो. की मी इथं एक एक्झाम्पल घेतो की इथं मी टाईपच करतो की सपोज आपल्याकडे एक कंट्रोलर आहे की पब्लिक POBLIC पब्लिक क्लास एम्प्लॉय नावाचा कंट्रोलर आहे आणि तो इनहेरिट होतोय कंट्रोलर बेस पासून, जे ASP.NETचं आहे. कंट्रोलर बेस पासून तो इनहेरिट होतोय. मग त्याच्या बॉडीमध्ये इथं आता ह्याची जी बॉडी असेल तर या बॉडीमध्ये आपल्याला काहीतरी रिटर्न करायचं असेल, राईट. जर का मी इथं लास्टचा आपला प्रोजेक्ट एम्प्लॉय API ओपन केला आणि या एम्प्लॉय API मध्ये ओके वेदर कंट्रोलर नावाचा आपल्याकडे कंट्रोलर आहे जो इनबिल्ट असतो. आता त्या कंट्रोलरमध्ये त्याची बॉडी काय आहे का? हे बॉडी काहीच नाही, राईट. इथं काय की फक्त एक पॅरेंट कंट्रोलर आहे, कंट्रोलर बेस नावाचा क्लास आहे, त्याच्यापासून हा वेदर फोरकास्ट कंट्रोलर एनहेरिट झालेला आहे, राईट. आता हा एनहेरिट झाल्यानंतर आपण इथं काय केलं की त्याच्या आत त्याच्या बॉडीमध्ये त्याचा आपण काहीतरी कन्स्ट्रक्टर लिहिला आहे. त्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण इथं नवीन
पब्लिक स्टॅटिक रीड ओनली स्ट्रिंग वगैरे आपण काहीतरी समरीज नावाचा आपण व्हेरिएबल घेतला किंवा प्रॉपर्टी घेतल्या, राईट. त्याच्यामध्ये आपण फ्रीजिंग, ब्रेसिंग, चिली, कूल, माइल्ड, वॉर्म वगैरे आपण त्याच्या प्रॉपर्टीज डिक्लेअर केलेल्या आहेत किंवा त्याच्या व्हॅल्यूज डिक्लेअर केलेल्या आहेत. तसंच ज्यावेळेस आपण एखादा कंट्रोलर नवीन क्रिएट करतो किंवा एखादा आपण क्लास क्रिएट केला, कोणता की एम्प्लॉय कंट्रोलर नावाचा आपण क्लास क्रिएट केला. आता त्या क्लासमध्ये जर का मला मी एखादी सर्व्हिस लिहिली आणि ती सर्व्हिस जर इंजेक्ट करायची असेल तर मी कसं करू शकतो की त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा असेल की सपोज एम्प्लॉई सर्व्हिस असेल आपल्याकडे, एम्प्लॉय सर्व्हिस, त्याचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवायचा सर्व्हिस नावाचा आणि त्याला न्यू EMPLOY सर्व्हिस. हे काय केलं मी की त्या एम्प्लॉय सर्व्हिसचा मी एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता ही जुनी पद्धत आहे आणि चुकीची पद्धत आहे, पूर्णपणे चुकीची पद्धत आहे की असं कधीच आपला जो डिपेंडन्सी इंजेक्शन आहे ना असं कधीच वर्किंग होत नाही, राईट. आता इथं काय झालं की वर्किंग झालं की म्हणजे वर्किंग तुम्ही होऊ शकतं की त्याचा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला एम्प्लॉय सर्व्हिस नावाचा आणि तो या कंट्रोलरमध्ये आपण इंजेक्ट केलं, राईट. आता याचा प्रॉब्लेम काय की आपल्याला जर SQL कनेक्शन बनवायचं असेल, राईट, त्या SQL कनेक्शन आपण कशात बनवतो, त्या कन्स्ट्रक्टरमध्ये बनवतो. पण ज्यावेळेस आपण SQL कनेक्शन वगैरे बनवतो ना तर त्या सर्व्हिसला प्रत्येक वेळेस आपल्याला कॉल करावा लागतो, प्रत्येक वेळेस त्याचा नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो, राईट. किंवा कनेक्शन ओपन असेल किंवा कनेक्शन क्लोज असेल, हे प्रत्येक वेळेस करावं लागतं. मग आता हे चुकीची पद्धत आपण जर सॉल्व्ह करायची असेल ना तर नवीन आपण पद्धत कशी असते की जी आपली program.cs फाईल असेल, राईट, त्या program.cs मध्ये आपल्याकडे 3 ऑप्शन्स असतात. ओके, एक ऑप्शन असतो की program.cs मध्ये इथं इथं बिल्डर डॉट, ओके, आपल्याला बिल्ड करताना बिल्डर डॉट ॲड किंवा सर्व्हिसेस, ओके, सर्व्हिसेस मधला ॲड सिंगलटन आणि त्याची जी मेथड आहे की लॉगिंग मिडलवेअर. आता ही आपण सर्व्हिस आहे का की त्याचे आपल्याला 3 टाईप पडतात मेनली. ज्यावेळेस आपण सर्व्हिस डिक्लेअर करतो ना तर त्याचे आपले 3 टाईप करतात की सिंगलटन सर्व्हिस, स्कोप्ड सर्व्हिस आणि ट्रान्झिस्ट सर्व्हिस, राईट. तर सपोज आपल्याला नवीन सर्व्हिस बनवायची आहे तर पहिला तर आपल्याला इथं फोल्डर ॲड करावं लागेल की राईट क्लिक ॲड न्यू फोल्डर. त्याला आपण नाव काय देऊ की सर्व्हिसेस आणि या सर्व्हिसेसमध्ये ॲड न्यू आयटम आणि न्यू आयटममध्ये एम्प्लॉई सर्व्हिस, राईट. आता इथं आपण काय बनवले की एम्प्लॉई सर्व्हिस नावाची आपण एक नवीन कस्टम सर्व्हिस बनवली. आता ही सर्व्हिस इथं आपल्याला इंजेक्ट करायची, या कंट्रोलरमधून वापरायचे. त्याच्या अगोदर हा सगळा मी कोड काढून टाकतो. वेदर फोरकास्ट इथं लॉगर, ओके. तर आता आपण काय केलं की एम्प्लॉय सर्व्हिस, आता आपल्याला पहिली गोष्ट काय की एम्प्लॉय सर्व्हिसमध्ये इथं की त्याचा सर्व्हिस ID घेतला आणि त्याचा जो टाईप आहे तो GUID आहे जो आपल्याला रन टाईमला युनिक भेटतो, राईट. GUID मी लास्ट लेक्चरला पण सांगितलं की GUID कसा क्रिएट करायचा असतो. त्याचा आपण काय केलं की सर्व्हिस ID नावाचा आपण एक व्हेरिएबल बनवला आणि त्या व्हेरिएबलला फक्त गेट, तो फक्त आपण रीड करू शकतो आणि त्याला ज्यावेळेस आपण ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार, या एम्प्लॉय सर्व्हिसचा आपण याला ॲज अ ऑब्जेक्ट आपण क्रिएट करणार, त्यावेळेस आपल्याला रन टाईमला एक व्हॅल्यू भेटणार आहे की GUID डॉट न्यू GUID, राईट. मग त्याच्यानंतर आपण इथं काय केलं की एम्प्लॉय सर्व्हिस नावाचे जो कन्स्ट्रक्टर बनवला, या कन्स्ट्रक्टरमध्ये कन्सोलवरती आपण प्रिंट केलं की कन्सोल डॉट राईट लाईन सर्व्हिस क्रिएटेड, या सर्व्हिस आपण क्रिएट केली, राईट. नेक्स्ट काय केलं की पब्लिक स्ट्रिंग गेट डेटा नावाची आपण एक मेथड केली. या गेट डेटामधून आपण काय करणार, हा जो सर्व्हिस ID आहे त्यात आपण हा GUID स्टोअर केलेला तो सर्व्हिस ID इथून आपण या ॲज अ स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये रिटर्न केला, राईट, की एम्प्लॉय सर्व्हिस. आता इथं आपल्याला काय वापरायचं आहे की सिंगल टन सर्व्हिस वापरायचे, राईट. आता सिंगल टन सर्व्हिस कशी वापरायची की ही सर्व्हिस वापरायच्या अगोदर ओके. आता नेक्स्ट काय केलं की आपण एक कंट्रोलर बनवला एम्प्लॉई
ही जी एम्प्लॉय सर्व्हिस आपण जी बनवली, ही सर्व्हिस वापरण्यासाठी आपल्याला एक एपीआय लागेल नवीन. ती एपीआय आपण कुठं केली की या कंट्रोलरमध्ये तयार केली. आता कंट्रोलर ज्यावेळेस आपल्याला तयार करायचा असतो, तर मी लास्ट लेक्चरला सांगितलं कंट्रोलर कसा करायचं, की राईट क्लिक करायचं, ॲड म्हणायचं आणि कंट्रोलर म्हणायचं. मग त्याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन असतात. मग त्याच्यातला त्या कंट्रोलरमध्ये आपल्याला काय लिहायचं की तर एपीआय कंट्रोलर. ओके, आता ह्या फाईलला कळलं पाहिजे की हा कंट्रोलर आहे. नेक्स्ट काय असतं की राऊट एपीआय स्लॅश कंट्रोलर. आता एपीआय स्लॅश कंट्रोलर काय की हा जो याच्या पुढचा जो चौकोनी ब्रेसेसमध्ये कंट्रोलर लिहिलेला आहे ना, त्या कंट्रोलरच्या जागी हा जो एम्प्लॉय हा शब्द आहे ना, किंवा हा जो एम्प्लॉय कीवर्ड आहे तो रिप्लेस होतो, की त्याला या फाईलला कळतं की हा एम्प्लॉय नावाची एपीआय आपण क्रिएट केली. राईट, मग तो एनिरेट केला आपण कंट्रोलर बेसपासून. नेक्स्ट काय केलं की ही जी सर्व्हिस आहे आपण जी बनवली एम्प्लॉय सर्व्हिस नावाचा, आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. या क्लासचा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. राईट, नेक्स्ट काय केलं की पब्लिक एम्प्लॉय कंट्रोलर हा जो आपला कंट्रोलर आहे त्याचा कन्स्ट्रक्टरमध्ये एक आपल्याला काहीतरी एक ऑब्जेक्ट भेटणार आहे आणि त्याचा जो टाईप आहे तो या सर्व्हिसचा टाईप असणार आहे. राईट, मग त्या सर्व्हिसमध्ये आपण काय केलं की जो पण आपल्याला व्हॅल्यू भेटेल ती आपण ॲज इट इज या सर्व्हिसच्या मध्ये स्टोअर केली आहे का, प्रायव्हेट रीड ओनली. नेक्स्ट काय केलं की पब्लिक म्हणजे गेट मेथड आपण लिहिली आय ॲक्शन रिझल्ट. ओके, आय ॲक्शन रिझल्ट म्हणजे काय असतं की एक आपण इंटरफेसमध्ये काय की त्याच्यामध्ये जे आपल्या रिटर्न व्हॅल्यू असतात की ओके असेल किंवा डिफॉल्ट असेल, काहीतरी एरर्स असतील, राईट, ते आपण इथं रिटर्नमध्ये आपण त्याला फंक्शन्स वापरू शकतो. मग इथं आपण काय केली कन्सोल डॉट राईट लाईन कंट्रोलर मेथड, आणि या कंट्रोलर मेथडमधून जी आपण ही सर्व्हिस बनवली ना, या सर्व्हिसला डॉट गेट आय डी वापरला. राईट, या सर्व्हिसमध्ये जी ही मेथड आहे ना की गेट आय डी, आता या सर्व्हिसमध्ये एम्प्लॉय सर्व्हिस आहे का, या गेट आय डीला ज्यावेळेस आपण कॉल करल त्यावेळेस इथून काहीतरी आपल्याला रन टाईमला व्हॅल्यू भेटणार आहे. राईट, आता ज्यावेळेस मी इथं रन करेल, आता त्याच्यामध्ये पण की एम्प्लॉय सर्व्हिस प्रोग्राम डॉट सी एसमध्ये ज्यावेळेस आपल्याला सर्व्हिस रजिस्टर करायची असते ना, तर इथं बघा आपल्याला डॉट नेट ASP.NET कोअरमधून त्याने रेडीमेड आपल्याला टेम्पलेट दिलं की ॲड सर्व्हिसेस टू द कंटेनर. म्हणजे हा जो कंटेनर आहे ना, या कंटेनरमध्ये आपल्या मल्टिपल सर्व्हिस आपण इथं ॲड करू शकतो. आणि ॲड कुठं करायचे आहे की स्वॅगर क्रिएट झाल्यानंतर आपल्याला ॲड करायचे आहे. की त्याचा सिंटॅक्स काय की पहिल्यांदा आपण स्कोप्ड सर्व्हिस बघणार आहे. राईट, आता स्कोप्ड सर्व्हिसचा अर्थ काय असतो की त्याचा ऑब्जेक्ट एकदाच क्रिएट होतो. ओके, बिल्डर डॉट सर्व्हिसेस ॲड स्कोप्ड एम्प्लॉय एपीआय डॉट सर्व्हिस डॉट एम्प्लॉय सर्व्हिसेस. बरोबर आहे, सेव्ह केलं आणि रन केलं. ओके, आता इथं एम्प्लॉयला ज्यावेळेस मी इथं कॉल करणार आहे, ट्राय इट आउट आणि एक्झिक्यूट, आलं का की रिक्वेस्ट रिसिवड सर्व्हिस क्रिएटेड, आलं का. मेथड आपली गेट ही कॉल झाली, त्याच्यानंतर सर्व्हिस क्रिएट झाली, त्याच्यानंतर आपला हा GUID असतो जो युनिक क्रिएट झाला तो कॉल झाला. नेक्स्ट वेळेस काय झालं की प्रत्येक वेळेस नवीन सर्व्हिस क्रिएट झाली. राईट, म्हणजे जेव्हा आपल्याला गरज लागणार आहे त्यावेळेस आपली सर्व्हिस क्रिएट झाली आणि ती सर्व्हिस आपण त्या मेथडला कॉल केली. राईट, नाही का की तर मी मल्टिपल वेळा GUID क्रिएट केलं, म्हणजे प्रत्येक वेळेस माझी जी सर्व्हिस आहे ती प्रत्येक वेळेस नवीन सर्व्हिस बनली आणि नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होऊन ती मेथड आपली कॉल झाली. यालाच बोललं जातं की ॲड स्कोप्ड. ओके, ही जी ॲड स्कोप्ड आहे ना, इथं आपण लिहू की व्हेन वी वॉन्ट सर्व्हिस देन वी कॉल. ओके, असं आपण काहीतरी सांगू की तू जेव्हा आपल्याला गरज असेल ना त्यावेळेस आपल्याला ती सर्व्हिस आपण त्याला कॉल करू शकतो. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की ॲड सिंगलटन. ओके, याला आपण कमेंट करू, ॲड स्कोपच्या जागी ॲड सिंगलटन. ओके, सेव्ह केलं आणि रन केलं.
आणि इथं इथं आता ज्यावेळेस मी ह्या एम्प्लॉईला कॉल करतोय, राईट, तर त्यावेळेस काय झालं की इथं बघा नीट लक्ष द्या की काय काय सर्व्हिस क्रिएटेड, त्याचा जिओ आय डी क्रिएट झाला. नेक्स्ट काय केलं की कंट्रोलर म्हणजे कंट्रोलर कन्स्ट्रक्टर कॉल्ड, कंट्रोलर मेथड कॉल्ड, राईट, सेम मी एक्झिक्यूट केलं, राईट. आता बघा त्याचा जो सर्व्हिस आहे ना ती माझी डबल कॉल झाली का नाही झाली, म्हणजे माझी ज्यावेळेस मला फक्त एकदाच ऑब्जेक्ट क्रिएट करायचे आहे, प्रत्येक वेळेस जर मला ऑब्जेक्ट क्रिएट करायचं नसेल ना त्यावेळेस मी फक्त ॲड सिंगलटन मेथड वापरू शकतो, राईट, की प्रत्येक वेळेस फक्त एकदा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि तीच सर्व्हिस मी प्रत्येक वेळेस वापरणार आहे, राईट. जसं की आपलं बँकेचं अकाउंट असू शकतं, बँकेचं अकाउंट कसं की एकदाच क्रिएट करायचं असतं, मग त्याच्यामध्ये आपली जी अकाउंटची जी स्टेटमेंट असेल की तुम्ही बॅलन्स त्यात ॲड करू शकता किंवा डिक्रीमेंट करू शकता, हे फक्त तुम्ही एकदाच करू शकता. मग तशा सर्व्हिसेससाठी तुम्ही ॲड सिंगलटन सर्व्हिस वापरू शकता. आणि ॲड स्कोप्ड कधी वापरू शकता की ज्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन स्टुडंट ॲड करायचा असेल किंवा नवीन एम्प्लॉई वगैरे ॲड करायचं असेल त्यावेळेस प्रत्येक वेळेस नवीन ऑब्जेक्ट असणार आहे, मग त्यावेळेस आपण ॲड स्कोप्ड नावाच्या मेथड्स वापरू शकतो. त्यानंतर आपला जो लास्ट वन आहे तो आहे की आपला इथं की ट्रान्झिंट, ट्रान्झिंट, ओके, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, ॲड ट्रान्झिंट. ओके, एम्प्लॉई एक्झिक्यूट. ओके, आता याचा आता याचा सेम ॲज इट इज आहे ना की ॲड स्कोप्ड आणि कॉल होतो, राईट, पण ॲड स्कोप्ड पेक्षा हा ॲड ट्रान्झिंट आहे ना फक्त थोडा स्लाइटली डिफरन्स आहे. आता स्लाइटली डिफरन्स म्हणजे काय की ही जी सर्व्हिस आहे ना आपण जर दोन जागी कॉल केली, ओके, आपण आता ही सर्व्हिस काय केली की फक्त एका जागी कॉल केली इथं की एम्प्लॉय कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरमध्ये त्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला या सर्व्हिसचा किंवा आपण त्याचा एक प्रॉपर्टी तयार केली, राईट, आणि ही प्रॉपर्टी फक्त आपण इथं एकदाच इंजेक्ट करून वापरली. आता सेम ही इंजेक्ट करून दुसऱ्या वेळेस आपण जर वापरली, दुसऱ्या जागी जरी वापरले ना तरी आपल्याला इथं त्याचा जो कॉलिंग असणार आहे ना ते फक्त एकदाच भेटणार आहे. असं आपण ज्या सर्व्हिसेस आहेत ना त्याचे टाईप्स आपण फक्त तीन बघितले की तीन कोणते कोणते की त्यातले मेन दोनच आहेत की आपल्याला जर एकच ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल तर आपण सिंगलटन वापरू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करायचे असतील त्यावेळेस आपण स्कोप्ड वापरू शकतो. आणि ज्यावेळेस आपण एकच सर्व्हिस मल्टिपल कंट्रोलर्समध्ये आपण वापरणार आहे मग त्यावेळेस आपण आणि त्या केसमध्ये फक्त आपल्याला एकदाच ऑब्जेक्ट क्रिएट करायचं असेल ना त्यावेळेस आपण ट्रान्झिंट ही आपण प्रॉपर्टी वापरू शकतो किंवा ही आपण डिपेंडन्सी इंजेक्शन वापरू शकतो. आता त्याच्यातल्या ज्या मेन कन्सेप्ट ज्या आहेत, ओके, की मेन कन्सेप्ट म्हणजे कोणत्या की आता हे जे प्रोग्राम डॉट सी एसमध्ये की जो आपला कंटेनर किंवा डिपेंडन्सी कंटेनर कशाला बोलत होता, डिपेंडन्सी कंटेनर म्हणजे काय की ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत, ओके, की कोणत्या की ॲड एंड पॉईंट एपीआय एक्सप्लोरर. आता ही जी एक सर्व्हिस आहे एंड पॉईंट एपीआय एक्सप्लोरर सर्व्हिसेस, आता ही काय करते की जी आपण एक आता सर्व्हिस बनवली कोणती किंवा हा कंट्रोलर बनवला. आता या कंट्रोलरमध्ये याला कसं कळतं की बाबा ही गेटच नावाची एपीआय आहे, तर इथं आपण वरती लिहिलं असं की HTTP गेट. आता ही HTTP गेट पण कुठून तरी आपल्याला इंजेक्ट होते ना की सर्व्हिसमधून कोणत्या तरी इंजेक्ट होती, राईट. ती जी सर्व्हिस आहे ती या एंड पॉईंट एपीआय एक्सप्लोररमध्ये असेल किंवा ही जी ॲड स्वॅगर नावाची जी सर्व्हिस आहे. आता ॲड स्वॅगरची सर्व्हिस म्हणजे ज्यास आपण ॲप्लिकेशन रन करतो ना तर हा जो ब्राउझरवरती जो UI येतो ना की आपल्याला टेस्टिंग करण्यासाठी ती जी सर्व्हिस आहे ती पण कुठेतरी त्यांनी डिक्लेअर करून ठेवल्या. ह्या इनबिल्ट आहेत किंवा ज्या आपण ASP.NETच्या किंवा या फ्रेमवर्कच्या ना इनबिल्ट सर्व्हिस आहेत त्या फक्त आपण इंजेक्ट करून आपण कॉल करतो, राईट. इंजेक्ट कसं करायचं की त्याचा इंजेक्टचा सिंटॅक्स आहे की बिल्डर डॉट सर्व्हिसेस, ओके, ही सर्व्हिस आपण इम्पोर्ट करतोय मग त्याच्यामध्ये आपण कोणती मेथड वापरतोय की ॲड ट्रान्झिस असेल किंवा ॲड त्यातनं स्कोप्ड असेल किंवा ॲड सिंगलटन असेल, राईट. मग त्याच्यामध्ये नंतर पुढे येतं की एम्प्लॉई API डॉट सर्व्हिसेस. एम्प्लॉई API म्हणजे आपल्या प्रोजेक्टचं नाव, त्याच्यातले सर्व्हिसेस नावाचा फोल्डर, राईट. आणि त्याच्या आतमधला जो आपण जी फाईल आहे की एम्प्लॉई सर्व्हिस इथं सोल्युशन एक्सप्लोररमध्ये आहे बघा
की एम्प्लॉय एपीआय डॉट त्याच्या आतमधला कोणता फोल्डर की सर्व्हिसेस नावाचा, त्याच्या आतमध्ये एम्प्लॉय सर्व्हिस, आणि त्याच्यातनं इथं त्याला आपण कॉल केलं, राईट. इथं ती झाली इंजेक्ट. आणि ही जी डिपेंडन्सी आहे का की इथं ही जी डिपेंडन्सी आहे ती इथून जाते या एम्प्लॉय सर्व्हिसमध्ये. आणि ही जी डिपेंडन्सी ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट रन करतो त्यावेळेस त्याला ह्या बिल्डर आहे ना की बिल्डर डॉट बिल्ड, म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या सर्व्हिसेस असतील किंवा जे आपलं वेब ॲप्लिकेशन आहे ना हे बिल्ड करून त्या ॲपमध्ये तयार होतं. आणि हे ॲप इथं मॅप कंट्रोलर्स, म्हणजे इथं कंट्रोलर्स आपण इथं ॲड केले, ही जी सर्व्हिस आपण इथं कंट्रोलर्समध्ये यूज केली. आणि ही कंट्रोलर्स इथं मॅप कंट्रोलर्स नावाची जी मेथड आहे ना तिथं आपण कॉल केली, मग इथं बाइंडिंग होऊन आपलं ॲप्लिकेशन पूर्णपणे रनिंगला गेलं. ओके, एवढंच होतं आजच्या लेक्चरला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे की कॉन्फिगरेशन आणि लॉगिंग कसं करतात, राईट. ॲप सेटिंग जेसनमध्ये आपण स्वतःचं लॉगिंग कसं करू शकतो. कीप लर्निंग, कीप कोडिंग.